नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल साठे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आजचा आपला जो टॉपिक आहे हा घड्याळ या प्रकरणामधला सब टॉपिक आहे. या सब टॉपिक विषयीच आपण माहिती घेऊया. ठीक आहे. टॉपिकचं नाव आहे आपल्या घड्याळाच्या काट्यांच्या स्थितीचे नियम. ठीक आहे. जवळपास तसं जर पाहिलं आपल्यापाशी घड्याळाच्या काट्यास तीन स्थिती म्हणतो आपण किंवा तीन पोझिशन म्हणू शकतो आपण. पहिली की ती आपली की एकमेकांवर कधी येतात किंवा आपण कधी कधी क्वेश्चनमध्ये असं विचारतील आपल्याला की एकमेकांना कधी ओलांडतील, है का? किंवा सरळ सरळ सोप्या भाषेत 0 डिग्रीचा अँगल दोघांमध्ये कोणामध्ये तास काटा आणि मिनिट काटा या दोघांचा विचार करणार आहे आपण. सेकंड काटाचा याच्यामध्ये काही घेणार नाहीये. तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्या दोघांमध्ये 0 डिग्रीचा अँगल कधी तयार होणार किंवा 180 डिग्रीचा अँगल कधी तयार होणार किंवा त्याला आपण काटकून किंवा म्हणजे 90 डिग्रीचा अँगल कधी तयार होणार, ते पूर्ण पोझिशनचा आपण याच्यामध्ये विचार करू आपण. ठीक आहे. सुरुवातीला एक सोपा क्वेश्चन तुम्हाला विचारतो मी. ठीक आहे. समजा माझ्या घड्याळीमध्ये सध्या आता 1 वाजलेला आहे. ठीक आहे. 1 वाजलाय. तुम्हाला मी असा क्वेश्चन विचारला आता की 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत हा जो मिनिट काटा आहे हा या तास काट्याला किती वेळ ओलांडेल. काय सांगितलं क्वेश्चन परत सांगतो तुम्हाला. 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत आहे का नाही, म्हणजे एका तासामध्ये हा मिनिट काटा, हा जो मोठा राहतो त्याला मिनिट काटा म्हणतो, लहानवाला आपण तास काटा म्हणतो. मिनिट काटा या तास काट्याला एका तासामध्ये किती ओलांडेल. तुम्ही लॉजिकनं आन्सर काढू शकता किंवा जर नाही समजा लक्षात जर नाही आलं तर सहसा घड्याळ घ्यायची आपली आणि घड्याळाला चेक करून पाहायचं है का. तुम्ही जर आपण जर क्रॉस चेक केलं तर 100% 1 ते 2च्या दरम्यान हा जो मिनिट काटा या तास काट्याला फक्त एकदा ओलांडतो. लगेच क्रॉस चेक करा तुमच्या घड्याळीमध्ये. तर बघा तुम्ही प्रत्येक तासामध्ये काय होते, मिनिट काटा या तास काट्याला एकदा तरी ओलांडतो. ओलांडतो म्हणजे काय, एकमेकांवर बरोबर येतो है का नाही. काय ते थोड्या वेळानंतर काय होणार माहिती आहे का, आपण जर पाहिलं तर जवळपास इथं हा तास काटा आणि मिनिट काटा दोन्ही एकमेकांवर येणार है का. असा एक टाइम असतात, तो टाइम पण आपल्याला काढता येतो. त्याचे पण आपण फॉर्म्युले पाहणारच आहे. तर सुरुवातीला फक्त किती वेळ येतील या टाईपचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे. तर तसं जर पाहिलं आपण तर एका तासामध्ये 1 वेळेस येतो है का. इथं लिहितो मी इथं 1 वेळा. जर तुम्हाला जो क्वेश्चन जर विचारला मी मग 12 तासामध्ये किती वेळा येतील, तसं जर पाहिला आपण एका तासामध्ये 1 वेळेस, तर सर्वजण काय म्हणतात 12 तासामध्ये 12 वेळा है की नाही. पण आपल्याला ध्यानात ठेवायचं, जेव्हा 12 वाजतात घड्याळीमध्ये है की नाही, जेव्हा घड्याळीमध्ये 12 वाजले असे, तर तेव्हा काय राहतात, तास काटा आणि मिनिट काटा हा बरोबर ती 12 वरती राहतात है की नाही. तर आपण काय करायचं, जेव्हा आपल्याला एकमेकांवर येतात समजा किंवा ओलांडतात एकमेकांना किंवा 0 डिग्रीचा कोण होतो, तर अशा क्वेश्चनमध्ये आपण काय करायची, ही जी 12ची जी कंडिशन आहे है का, ही जी 12ची जी स्थिती म्हणू आपण है की नाही, ही जी 12ची जी स्थिती आहे ही आपण सोडून देणार आपण. आलं लक्षात. सोडून का द्यायचं याच्या मागचं वेगवेगळे लॉजिक येतं, पण आपण फक्त सध्या एवढं ध्यानात ठेवणार की सरळ सरळ फक्त 12ची कंडिशन आपण सोडणार है की नाही. मग तुम्हाला जर म्हटलं मग 12 तासामध्ये किती वेळ येणार, तर सरळ सरळ 12 तासामध्ये 12 वेळा न म्हणता आपण काय म्हणायचं, सरळ सरळ फक्त 11 वेळा येणार. 11 वेळा 12 तासामध्ये किती वेळेस येणार एकमेकांवर, तर सरळ सरळ म्हणणार आपण 11 वेळा येणार. तुम्हाला म्हणून 24 तासामध्ये किती, तर सरळ सरळ म्हणणार आपण किती 22 वेळा है की नाही. फक्त ध्यानात ठेवायचं आपल्याला, याच्यामध्ये 12ची कंडिशन आपण सोडून द्यायची. आता आपल्याला क्वेश्चन कसे राहतील, एक सॅम्पल क्वेश्चन तुम्हाला मी सांगतो. एकदम सोपा क्वेश्चन आहे. समजा समजा सकाळी, ठीक आहे, समजा सकाळी 9 वाजल्यापासून 9 ते, ठीक आहे, 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 0 डिग्रीचा अँगल किती वेळेस तयार होईल. हे झालं पहिलं क्वेश्चनची भाषा. तर काय कधी कधी असे म्हणतील, सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत हा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. काही पण विचार सारखंच झालं आपल्यासाठी. ठीक आहे. अशा क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी एकदम सोपं आपण प्रॅक्टिकली काढू शकतो. किंवा सरळ सरळ सोपी पद्धत काय करायचं माहिती आहे का, 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत एकूण तास मोजा किती येतात. तसं पाहिलं आपण 1 2 3 4 5 6 तास होऊन राहिले. मग याच्यामध्ये आपण म्हणणार 6 तास, तर एका तासामध्ये किती वेळेस म्हणतो आपण 1 वेळा. मग 6 तासामध्ये किती वेळा म्हणाला का आपण 6 वेळा म्हटलं आपण है की नाही, 6 वेळा. पण याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं, मी काय सांगितलं तुम्हाला की 12ची स्थिती आपण सोडायची. आता 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्याच्यामध्ये 12 वाजतात, तर 12ची स्थिती एकदा वजा करणार आपण, तर आपला आन्सर किती येणार 5 वेळा. याचा अर्थ काय, म्हणजे आपण म्हणणार की सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत, ठीक आहे, हा जो मिनिट काटा हा तास काट्यावरती सरासरी किती वेळेस येणार, असं म्हणू शकतो आपण सरळ सरळ 5 वेळेस येणार. तुम्हाला जर कन्फर्म जर चेक करायचं असेल तर सरळ सरळ आपल्या घड्याळीपासून स्वतः तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. तर तुम्हाला जर पाहिलं हे 11 ते 12च्या दरम्यान
11 ते जेव्हा 11 वाजले का नाही, हा जो मिनिट काटा आहे हा जसा जसा असा फिरणार त्या 12वरती डायरेक्ट एकमेकावरती येणार. म्हणजे या पिरियडमध्ये का नाही, या पिरियडमध्ये ते एकमेकावरती येणारच नाहीत, डायरेक्ट 12वरती जाऊन एकमेकावर होणार आहे का नाही. म्हणून ती आपण एक जी स्थिती आहे ती एक स्थिती आपण सोडून देतो आपण, आहे का नाही. ही झाली समजा आपण कोणती 0 डिग्रीच्या वरच्या खाली, आहे का नाही. लय कन्फ्युजन झालं काही की सरळ सरळ स्वतः प्रॅक्टिकल चेक करून बघायचं, एकदम सोपी पद्धत आहे, ठीक आहे. कन्फ्युजन तुमचं दूर होते. हे झालं आपली पहिला टाईपचा क्वेश्चन. दुसरा समजा म्हणलं तुम्हाला की दोन्ही काठी एकमेकांच्या विरुद्ध दिशेमध्ये कधी राहतात. विरुद्ध दिशा म्हणजे जसं हे असं आहे की नाही, एक काटा 12वरती आणि एक कोणता 6वरती. समजा 6 वाजले, दोन्ही काठी एकमेकांच्या विरुद्ध बाजूने येतं आणि सोबत म्हणू शकतो यांच्यामध्ये अँगल किती झाला आपल्यासाठी 180चा अँगल म्हणू शकतो आपण, आहे की नाही. तसं जर तुम्हाला म्हटलं समजा आणखी क्वेश्चन विचारला तुम्हाला मी आता, समजा माझ्या घड्याळीमध्ये परत 1 वाजला, ठीक आहे. 1 ते 2च्या दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूने किती वेळ जातील किंवा दोघांमध्ये 180चा कोण किती वेळ तयार होईल असं जर विचारलं तर काय सांगसाल मग तुम्ही. सरळ एकच वेळ असणार आहे. कारण कसं आहे तुमचं ट्राय करून जर पाहिलं तर थोड्या वेळानंतर काय होईल माहिती आहे, हा तास काटा इथं कुठंतरी असणार आणि मिनिट काटा असा काहीतरी येणार, हे काय. म्हणजे एका तासामध्ये काय होतं, तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकांच्या अपोजिट साईडनं राहतात, विरुद्ध साईडनं म्हणू आपण, विरुद्ध बाजू म्हणू. याचा अर्थ काय म्हणजे 180चा जरी कोण म्हटला तुम्हाला त्याच्यामध्ये पण किती 1 वेळा आणि 12 तासामध्ये किती म्हणू शकतो आपण 11 वेळा आणि 24 तासामध्ये किती 22 वेळा. सरळ मग याच्यामध्ये काय करायचं, जसं आपण 0 डिग्रीच्या 12ची स्थिती सोडली तर 180च्या वेळेस काय करायचे आपण 6ची स्थिती सोडायची, ठीक आहे. कशी सोडायची ते सांगतो तुम्हाला, एखादा क्वेश्चन घेऊन सांगतो तुम्हाला. जसं की आता हाच क्वेश्चन बघू आपण. तुम्हाला म्हटलं सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 180 डिग्रीचा कोण किती वेळ तयार होईल, ठीक आहे. क्वेश्चनचं आन्सर कसं काढू, आता सारखं सरळ 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत 6 तास होत आहेत, ठीक आहे. आता 6 तासामध्ये आपण जर पाहिलं एका तासामध्ये 1 वेळेस 9 180चा कोण होते की 1 वेळेस आपण म्हणू शकतो विरुद्ध बाजू होतात. तर 6 तासामध्ये किती वेळ सरळ आपण म्हणू शकतो 6 वेळा. मग याच्यामध्ये 1 वजा करायचा का बघू आपण. आता 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्यामध्ये 6 काटा येणार आहे का आपला, नाहीये. मग याच्यामध्ये 1 वजा करायचं काम नाही आपल्याला, ठीक आहे. तुम्हाला समजा असं म्हटलं असतं, ठीक आहे, सायंकाळचे 5 वाजल्यापासून ते रात्रीचे 10 पर्यंत, ठीक आहे, तास काटा व मिनिट काटा हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूने किती वेळ जाते, कोणते सायंकाळचे 5 ते रात्रीचे 10. तसं जर पाहिलं आपण तर एकूण तास किती भागले आपल्यासाठी 5 तास भागले. आपण म्हणणार सर 5 वेळा, है का नाही. पण याच्यामध्ये काय झालं 6वरती एकदा काटा गेला, है का नाही. 6वरती गेला मग एकदा वजा 1 करायचं म्हणजे आपला आन्सर किती म्हणणार आपण सरळ 4 वेळा, है का नाही. हे असे क्वेश्चनचे आन्सर आपल्याला जमायला पाहिजेत. हे तरी आपण एका दिवसाचे घेतले. काही क्वेश्चन असे येतात आपल्याला सोमवारचा वेळ सांगतात आणि रविवारपर्यंत सांगतात तुम्हाला, तर पूर्ण आपल्या कॅल्क्युलेशन पण करता आले पाहिजेत. तसे पूर्ण क्वेश्चन आपण क्लासमध्ये घेतो. इथं मी तुम्हाला फक्त बेसिक थिअरी सांगत आहे, ठीक आहे. चालते. समोरचं बघू आता काटकोनाची एकदा स्थिती बघून घेऊ आपण. आता काटकोनला जर पाहिला आपण तर परत तुम्हाला एक सांगतो, एक दुसरा टाइम घेऊ आता आपण. समजा आता माझ्या घड्याळामध्ये समजा 4 वाजले, ठीक आहे. घड्याळामध्ये 4 वाजले आणि मी तुम्हाला म्हटलं समजा की 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत एका तासामध्ये काटकोन या तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन किती वेळ तयार होईल. तसं जर पाहिलं आपण तर तुम्ही स्वतः चेक करा, व्हिडिओ पॉज करून एकदा आन्सर काढून बघा, मी पण तुम्हाला सांगतो, आहे का. एका तासामध्ये किती वेळ होईल. तसं जर पाहिलं तर आपण एक ट्राय करू. बघा एक तुम्हाला पहिली कंडिशन सांगतो मी. जवळपास असं काहीतरी आपला काटा द्यायला समजा 4च्या थोडं समोर आणि इथं कुठंतरी आला आपला, है का. इथं जवळपास इथं म्हणू शकतो आपण 1 वेळेस काटकोन तयार झाला, है का. असा काटा फिरून राहिला मिनिट काटा, त्याच्यामध्ये एकूण म्हणजे या साईडनं, है का, या साईडने एकदा काटकोन तयार झाला तसा इकून पण एकदा काटकोन तयार होणार, है का. जेव्हा मिनिट काटा या तास काटाला असं ओलांडेल तेव्हा या साईडनं पण एकदा काटकोन तयार होते. म्हणजे एका तासामध्ये आपण म्हणू शकतो 2 वेळा हा काटकोन तयार होतो. किती वेळेस 2 वेळेस. आता विचार करू 12 तासामध्ये जर विचार केला आपण एक आयडियल कंडिशन म्हणू शकतो आपण, है की नाही. आयडियल कंडिशन म्हणजे जसं की सरळ बघा ह्या मिनिट काटा याला समजा 3 वाजले आणि एकदा 9 वाजले, इथं पण बरोबर 90 डिग्रीचा कोण राहते, है का. जसं आपण या 0 डिग्रीमध्ये 12ची स्थिती सोडली, 180 मध्ये 6ची स्थिती सोडली, तसं तुम्हाला जर काटकोनामध्ये जर विचारलं तर आपण 3ची आणि 9ची काय करायची आपण स्थिती सोडून द्यायची.
2 वेळेस सोडून द्यायचं आपण, 3चे आणि 9चे. मग एका तासामध्ये 2 वेळेस, तर 12 तासामध्ये आपण 24 वेळा न म्हणता, है की नाही, 24 वेळा न म्हणता आपण किती वेळेस म्हणू, फक्त 22 वेळा. का म्हणणार, कारण 3 आणि 9ची आपण कंडिशन का 3 आणि 9ची पोझिशन आपण सोडून देणार आपण. ठीक आहे. आणि जर 24 तासामध्ये विचारलं तर आपण किती, 44 वेळा म्हणणार आपण, है की नाही. तुम्हाला याची जर नोट्स जर लागत असेल, या चॅप्टरची नोट्स पण आहे, याची नोट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देतो. ती तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुम्ही नोट्स पण डाउनलोड करू शकता. म्हणजे हा जो टेबल आहे का नाही, हा टेबल पूर्ण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे, चालते. हा टेबल सर्वांना माहिती पाहिजेत. आता याच्यावरती काही 1-2 क्वेश्चन पण मी तुम्हाला घेऊन दाखवतो, है की नाही. तसं जर पाहिलं तर आपण टायमाचे पण काही क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, पण टायमाचे क्वेश्चन सध्या घेत नाही. याच्यामध्ये फक्त सोपे क्वेश्चन, सोपे म्हणल्यापेक्षा किती वेळा, हे जे वेळाचे आहेत का, हेच क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, चालते. हा टेबल जो आहे, हा टेबल तुम्ही तुमच्यापासून लिहून ठेवा किंवा नोट्समध्ये मी तुम्हाला जो व्हिडिओ आहे का नाही, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये का नाही, मी तुम्हाला त्या व्हिडिओची याची लिंक पण देऊन देतो नोट्सची, आहे का नाही. तिथून पण ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, चालते. 1-2 क्वेश्चन घेऊन दाखवतो मी तुम्हाला, क्वेश्चनचं आन्सर कसं काढायचं. ठीक आहे, बघू आपण. आतले सोपे क्वेश्चन्स आहेत. जसं की हा वाला क्वेश्चन काय म्हणते बघा. मंगळवारी, थोडा क्वेश्चन जरा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो मी. मंगळवार दुपारी 2 पासून बुधवारपर्यंत, मंगळवार दुपारी 2 पासून बुधवार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर किती वेळा येतील. काय सांगितलं, मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून बुधवारी संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा हे एकमेकांवर किती वेळेस येतील. एकमेकांवर म्हणजे किती वेळेस येते, म्हणजे सरसर काय करायचं, आपल्याला 0 डिग्रीचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. ट्राय करून बघा बऱ्या क्वेश्चनचा आन्सर का असू शकते. एकदम सोपा क्वेश्चन हा वाला. मी पण तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर सांगतो, बघू आपण या क्वेश्चनचा आन्सर कसं ट्राय करायचं. या क्वेश्चनचे आन्सर जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला थोडीशी थिअरी आता आठवली पाहिजे. हा टेबल स्पेशली, ठीक आहे. ते म्हणते एकमेकांवर म्हणजे किती, 0 डिग्री. आपल्याला माहिती आहे 0 डिग्री का म्हटलं की एका तासामध्ये, है का नाही, ते एक वेळा एकमेकांवर येतात. आणि 12 तासामध्ये किती म्हणतो आपण, 12 तासामध्ये आपण 11 वेळा म्हणतो, है का नाही. आणि 24 तासामध्ये किती वेळेस म्हणतो आपण, सरळ 22 वेळा ते एकमेकांवर येणार. ठीक आहे. आता म्हणते मंगळवारी बुधवारी 2 वाजल्यापासून, इथं लिहितो. समजा हा मंगळवारी, हा दुपारचे, ठीक आहे, 2 वाजले. नंतर बुधवार घेतला आपण, बुधवारी दुपारचे आणखी 2 वाजले, 24 तास झाले, है का नाही. समोर गेलो आणखी, ते म्हणते बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, है का नाही. म्हणजे परत बुधवारी, ठीक आहे, बुधवारी सायंकाळचे समजा मी 6 पर्यंत. या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. मग आपण काही एक काम करू, मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत किती तास झाले, 24 तास. आणि आपल्याला माहिती आहे 24 तासामध्ये, है का नाही, दोघांमध्ये 0 डिग्री किती वेळेस होतो, सरसर 22 वेळा. म्हणजे या 24 मध्ये किती, 24 तासामध्ये 22 वेळा झालं. आणखी समोर 2 वाजल्यापासून 6 पर्यंत, आणखी हे किती तास झाले आपल्यासाठी, हे आणखी जवळपास 4 तास वाढले, है का, हे 4 तास वाढले. ठीक आहे. आपल्याला हे पण माहीत पाहिजे की 0 डिग्री म्हणलं की 12ची स्थिती आपण सोडून देतो. जे की त्याच्यामध्ये 2 वाजल्यापासून 6 पर्यंत 12वा काटा जातच नाही, म्हणजे आपण सोडायचं पण काही काम नाही. आपण याच्यामध्ये जाते, त्याच्यामध्ये ऑलरेडी इथं आपण सोडून दिलं. दोघांची जर बेरीज केली आपण 22 आणि 4, तर किती वेळेस म्हणू शकतो आपण, 26 वेळा. याचा अर्थ काय, मंगळवारपासून 2 वाजल्यापासून बुधवारी संध्याकाळच्या 6 पर्यंत 26 वेळा ते काटे एकमेकांवर येतील. हे असे क्वेश्चन जमले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. असे जे मॅक्झिमम क्वेश्चन्स राहतात हे पूर्ण क्वेश्चन आपण क्लासमध्ये घेत असतो आपण. ठीक आहे. इथं मी तुम्हाला फक्त सॅम्पल 1-2 क्वेश्चन इथं फक्त सॉल्व्ह करून दाखवत आहे. तर सर्वात जास्त आवश्यक आहे तो टेबल समजणं महत्त्वाचं आहे. आणि तो टेबल समजण्यासाठी तुम्हाला जर या थेरीन जर नाही समजला तर प्रॅक्टिकली चेक करा. घड्याळ घ्या एखादी, घड्याळ राहतेच, काटा फिरून बघा खरोखर किती वेळेस होता, मोजून बघा. शंकाच काढून टाकायची मनातली, हे का नाही, काहीच ठेवायचं नाही. बघू आता जसा हा वाला क्वेश्चन काय म्हणते, हा ट्राय करसा. गुरुवार, ठीक आहे, गुरुवार सकाळी 10 पासून
रविवार दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान 90 डिग्रीचा कोन किती वेळेस तयार होईल. क्वेश्चनला परत सांगतो काय म्हटलं तुम्हाला. गुरुवार सकाळी 10 वाजल्यापासून रविवार दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन किती वेळेस तयार होईल. ठीक आहे. आणि परत खाली आपल्याला ऑप्शन्स पण आहेत, मी तुम्हाला ऑप्शन्स पण देतो. 129 तुम्ही पण ट्राय करून बघा. या क्वेश्चनचा आन्सर मी पण तुम्हाला सांगतो. 139 आणि किती 135. ठीक आहे, करू आपण चेक. प्रॅक्टिकली सोडवायला अशा क्वेश्चनला नाही बघू आपण. आता 90 डिग्रीचं तुम्हाला आणखी थोडीशी थेरी सांगतो. 90 डिग्रीमध्ये काय करतो आपण की एका तासात ते 2 वेळा काटकोन तयार करतो. 90 डिग्री आहे की. तुम्हाला मग म्हणलं 12 तासामध्ये किती वेळेस म्हटलं तर 12 तासामध्ये म्हणतो आपण सरळ 22 वेळा. ठीक आहे. आणि 24 तासामध्ये किती म्हणतो आपण 44 वेळा. ठीक आहे. ही थेरी आपल्याला माहिती पाहिजे. सोबत ध्यानात ठेवायचं. आणखी 3 आणि 9ची स्थिती इथं आपण सोडून देतो. हे गोष्ट तुम्हाला आधी आवडते माहिती पाहिजे. ठीक आहे. आता क्वेश्चनचा आन्सर काढू आपण. काय म्हणते गुरुवारपासून आहे का नाही. समजा इथं गुरुवार घेतला, गुरुवारचे सकाळचे 10 वाजले आहे का नाही. परत शुक्रवार आला, शुक्रवारचे आणखी 10 वाजले. शनिवार आला, शनिवारचे पण 10 वाजले. ठीक आहे. रविवार आला, रविवारचे पण 10 घेतले. पण ते रविवारी 10 वाजेपर्यंत म्हणते का नाही, ते म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत काढा. म्हणजे आणखी रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत. ठीक आहे. मुद्दा मी या टायमाला काय केलं डिव्हाइड केलं यासाठी की आपलं आन्सर लवकर येण्यासाठी. ठीक आहे. बघू आता या दोनमध्ये गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून शुक्रवारचे सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तास वागले. आणि 24 तासामध्ये किती वेळेस एकमेकांना येतात सरळ 44 वेळा. मग इथं झालं आपले किती 44 वेळा. तसं सेम इथं पण किती 44 वेळा. आणि सेम इथं पण आपण घेणार किती 44 वेळा. समोर आता 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत किती तास झाले सरळ 4 तास. बरोबर. 4 तास म्हटलं एका तासामध्ये किती म्हणतो आपण 2 वेळेस. 4 तासामध्ये किती म्हणून सरळ आपण 8 वेळेस. ठीक आहे. इथं झालं आपलं 8 वेळेस. समोर गेलो आणखी. आता चेक करू आपण त्या 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत 3 आणि 9 वर कोणती काटा येतो का. कोणता मिनिट काटा येणारच नाही है नाही. तुम्ही जर चेक केलं येतच नाहीये म्हणजे याच्यामध्ये आपण मायनस पण काही करायचं काम नाही. सरळ आपण या तिघांची जर बेरीज जर केली 44 44 44 आणि 8 म्हणजे जवळपास किती झाले ते 132 आणि 8 140 म्हणू शकतो आपण है का नाही. त्याचा क्रॉस चेक करा बरं बरोबर आहे का. बरोबर असलंच माझ्या हिशोबाने. ठीक आहे बरोबर आहे. 140 वेळा काय होईल ते ह्याच्यामध्ये काटकोन तयार होईल. आले का क्वेश्चन लक्षात बघा. हे सोपे क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन जर नाही समजले तर असे क्वेश्चन आपण क्लासमध्ये घेतो. ठीक आहे. इथं मुद्दा मी तुम्हाला 1-2 क्वेश्चन फक्त सांगितलं समजून की याला सोडवायचं कसं. तर जो टाइम राहते का त्या टायमाला असं डिव्हाइड करा. ठीक आहे. सर्वात जास्त आवश्यक आहे नोट्स पहिल्यांदा वाचा. नोट्समध्ये सर्व गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. ठीक आहे. चालते. थँक्यू.